शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळते। संभाजीनगर लातूर महामार्ग त्यांनी रोखून धरलेला आहे। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। महामार्ग रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे आणि त्यासाठी आता सध्या हे शेतकरी एकवटलेले आहेत। पोलीस बंदोबस्त सुद्धा सरकारच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे। मात्र काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही। आमच्या सुपीक जमिनी या शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलेला आहे। सध्या आपण ही संभाजीनगर लातूर या महामार्गावरची दृश्य पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर। महेंद्र, इथे सुद्धा आता सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे। नक्कीच शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो बीड जिल्ह्यातून जातो। अंबाजोगाईचा जो परिसर आहे या परिसरातून शक्तीपीठ महामार्ग जातो आणि याच महामार्गाला आता बीडच्या शेतकऱ्यांनी देखील विरोध दर्शवलेला आहे। आमच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आम्हाला राहू द्या आणि जमिनी गेल्यानंतर आमच्या उदरनिर्वाहाचं काय असा संतप्त सवाल जो आहे ते शेतकऱ्यांनी सरकारला विचारलेला आहे। आणि याचाच विरोध करत आता छत्रपती संभाजीनगर लातूर महामार्ग जो आहे तो रस्ता रोको त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। गेल्या 1.5 तासापासून हा रस्ता रोको आहे। वाहतूक जी आहे ते पूर्णपणे खोळंबलेली आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासन देखील आक्रमक होताना दिसते। पोलिसांनी थेट आता बळाचा वापर केलेला आहे आणि इथले शेतकरी जे आंदोलनकर्ते शेतकरी आहेत त्यांना आता सध्या तरी ताब्यात घेतलेला आहे। मात्र एकंदरच परिस्थिती पाहता बीडमध्ये या परिसरात सध्या तरी आता तणावाचं वातावरण आहे असं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। अगदी धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।